हेलो गाइस, वेलकम बैक टू अनदर व्लॉग। आज की जो हमारी स्कूल की लोकेशन है वो है पारंबी लर्निंग सेंटर और हमारी लगभग प्रिपरेशन नियरली कंप्लीट हो गई है। अभी 6 बजे सूरज नीचे चले जाएगा और हमारी लाइट्स ऊपर आ जाएगी और हमारा जो इवेंट है वो पूरे इस रांझन गांव को अपनी चकाचौंध में डुबा देगा। तो हमारी जो थीम है वो है गर्जा महाराष्ट्र। आपको व्लॉग में पहले ही पता चल गया है। तो बहुत प्रिपरेशन करने होते हैं, हमें छोटी छोटी चीज़ों का ध्यान रखना होता है। अभी स्क्रीनिंग का टाइम हो रहा है, यहाँ पे टीचर्स प्रिपरेशन कर रहे हैं, प्रॉप्स वगैरह सब क्रॉस चेक हो रहा है, साउंड सिस्टम चेक होगा। अब साउंड में जैसे ही पावर सप्लाई हो जाएगा तो ऑब्वियसली हम जाके सारे साउंड चेक करेंगे, पीछे बैकग्राउंड में डिस्प्ले में चेक करेंगे और लगभग नियरली हमारा 50 to 60% काम हो गया है अभी के लिए। अभी थोड़ी देर में बच्चे भी आ जाएंगे और उनका फिर कॉस्ट्यूम वगैरह चेक करके हम प्रैक्टिस स्टार्ट कर देंगे। चलो, थोड़ा सा बिजी हूँ तो अभी जो व्लॉग का वीडियो जाने वाला है वो जाने वाला है मेरी फ्रेंड सिद्धि के पास। तो आई होप आप लोगों को अच्छा लगे। अभी व्लॉग कंप्लीट करेगी सिद्धि गाडेकर। हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? माझं नाव आहे सिद्धी सुजित गाडेकर. मीही सरांसोबत त्यांच्याकडून डान्स शिकतेय आणि तुम्ही आता बघू शकता आपली जी तयारी चालू आहे. लहान लहान मुलांकडे बघा, इतके क्यूट दिसताय सर्व आणि ही सर्व तयारी रिदम अँड रेडियंट्सने केलेली आहे. रोहित राठोड ह्या सरांनी केली आहे. रिदम अँड रेडियन्सने जी काही प्रॅक्टिस आणि जे काही डान्स बसवले तर आपण एकदा पॅरेंट्सचा रिव्ह्यू घेऊया. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलाने डान्स वगैरे शिकला एवढा चांगला आणि तो आता जाऊन स्टेजवर परफॉर्म करणार आहे, तर तुम्ही मोटिवेट झाला किंवा तुमची काय थिंकिंग आहे डान्सबद्दल किंवा शिक्षणाबद्दल, जे काही तो शिकतोय आणि आता परफॉर्म करणार आहे? माझ्या मुलाचं नाव राघव अनिकेत दंडोत आहे. तर काय नाही, म्हणजे मी लहानपणीपासून मी डान्स करते. तर मग मला असं वाटलं की त्यांनी पण माझ्या पायावर पाय देऊन, म्हणजे नाही का, पावलावर पाय ठेवून त्यांनी पण डान्स केला पाहिजे. म्हणून मी त्याला खूप दिवसांपासून पुश करत होती की तू पण डान्स करावा असं. पण तो म्हणजे लक्ष नाही देतो. जेव्हा त्याला सांगतात ना की तू डान्स कर वगैरे, तो क्लासमध्ये बिलकुल पण लक्ष नाही देत. पण काय माहीत, तो स्टेप सगळे त्याचे पाठ आहे असं नाही का. पण क्विक लर्नर आहे तो. आणि छान वाटतं मला हे सगळे त्यांचे कन्सेप्ट बघून आणि प्ले ग्रुपमधल्या मुलांना चान्स देणं की स्टेजवर परफॉर्म करायचा असं. तुम्ही डान्सचे काही फायदे सांगू शकतात जेणेकरून सर्वजणांना वाटेल की नाही हा डान्स करायला पाहिजे? म्हणजे आपण त्याची आपली एक्सरसाइज पण होते, एक उत्सुकता येते. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की डान्स केल्याने आपल्यामध्ये एक स्फूर्तता असते. म्हणजे उठल्यानंतर जे आपल्याला म्हणजे नाही का फ्रेशनेस जो पाहिजे असतो तो डान्सने येतो. आणि असं वाटतं की सगळ्यांनी डान्स केला पाहिजे. त्याच्यामध्ये जे एन्जॉय करतो ना आपण, जी एन्जॉयमेंट असते ना ती खूप नेक्स्ट लेवल असते. तर हा होता प्रिव्ह्यू. तर तुम्ही पण रिदम अँड रेडियन्स जॉईन करा आणि शिका डान्सचे न्यू स्टेप्स. थँक्यू. रिदम अँड रेडियन्स या डान्स ग्रुपने, या डान्स टीमने, रोहित सरांनी एक दुर्मिळ अशी रॅली जे आपल्याला हिंदू संस्कृतीचं एक मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे, ह्या लहान मुलांचं एवढी सुंदर अशी प्रिपरेशन तयार केली आहे. तर आपण ही रॅली बघूया नक्की. थँक्यू. तर आज जी गॅदरिंग झाली आहे त्यामध्ये रिदम अँड रेडियन्स या डान्स टीमने एक आगळी वेगळी गॅदरिंग आपल्या सर्वांसमोर आणलेली आहे. आणि ती म्हणजे, आणि ते आगळं वेगळं पण म्हणजे त्यांनी एक महाराष्ट्राचा जो ठसा आहे तो सर्वांवर कसा उमटवला किंवा कसं उमटवलं पाहिजे, लहान मुलांनी कसं शिकलं पाहिजे, काय त्यांना ज्ञान दिलं पाहिजे, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या. एवढंच नाही तर रिदम अँड रेडियन्स या टीमने पालकांनाही नाचवलं आणि टीचर्सलाही नाचवलं.
आपण बघूया त्यांचा आता फीडबॅक. तर आपण ह्या सर्व गृहिणी आहेत, कोणी जॉब करत असेल, कोणी गृहिणी असणार, तर ह्या सर्वांच्या कामातून वेळ काढून ह्यांनी डान्स प्रेझेंट केला आणि अगदी उत्तम असा डान्स केला. तर आपण प्रत्येकाचे एक जस्ट ऐकूया की त्यांना कसं वाटेल डान्स करून. तुम्हाला कसं वाटलं डान्स करून? खूप चांगलं वाटलं. खूप छान, अति आनंद झालाय आम्हाला. आम्ही डान्स मध्ये भाग घेतला तर मस्त. खूप छान, एकदम छान, खूप छान, मस्त, एकदम अतिशय सुंदर वाटतंय आम्हाला. अगदी आज एकदम म्हणजे असं आकाशात भरारी घेतल्यासारखं एकदम फील होतंय. डान्स करून मन मोकळं झालंय. एकदा होऊन जाऊ द्या. रिदम अँड रेडियन्स ग्रुप, थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, सो अनदर फीडबॅक वी हॅव. आणि सर मला सांगा की तुम्ही आज जी आपली थीम होती गरजा महाराष्ट्र माझा, आणि ज्या पारंपरिक पद्धतीने सर्व मुलांनी, सर्व टीचर्सने आणि सर्व मम्मी लोकांनी जो काही परफॉर्मन्स केलाय, तो तुम्हाला कसा वाटला? हे सलग दुसरं वर्ष आहे आम्ही पारंबी लर्निंग सेंटरच्या स्नेहसंमेलनात सहभागी झालो आहोत. अतिशय उत्तम सादरीकरण, मागच्या वर्षीपेक्षाही 2 पावलं पुढे जाऊन सादरीकरण झालं आहे. मुलांनी केलेल्या एवढ्या कमी वेळात केलेल्या तयारीत, त्यांनी केलेले सगळे परफॉर्मन्सेस, त्यातून दिलेल्या एक उत्तम संदेश, आणि इतकंच नाही तर सगळ्या पालकांनी आणि टीचरनी एकत्रित होऊन घेतलेली मेहनत, आणि त्या सगळ्याचं एक पॉझिटिव्ह वातावरण इथे आम्हाला अनुभवायला मिळालं. दरवर्षागणिक ह्याची पातळी उंचावत चालली आहे. पारंबी लर्निंग सेंटरच्या ह्या अशा सर्व कार्यक्रमाला आमच्या भरपूर शुभेच्छा, आणि असेच उत्तमोत्तम कार्यक्रम आम्हाला बघायला मिळावे आणि आम्हाला त्याच्यात सहभागी होत राहता यावं, हीच आम्हाला आशा असेल. आणि पुढच्या कार्यक्रमालाही आम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी राहू. धन्यवाद. थँक्यू सर. आपल्याला अजून एक पॅरेंट भेटले आहेत आणि त्यांनी सुद्धा डान्स परफॉर्म केलाय. तर काय म्हणतात ताई, कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला म्हणजे आज पहिल्यांदाच आम्ही डान्स केलाय, पण आम्हाला खूप छान वाटलं. पहिलेच आमची म्हणजे डान्स जे एनर्जी आमची खूप सुंदर होती. याच्या पुढे पण आम्हाला असा चान्स भेटेल, आम्ही नक्कीच पार्टिसिपेट करू. खूप चांगलं, आणि यानेच कॉन्फिडन्स येतो ऑब्व्हियसली. थँक्यू. थँक्यू सो मच. आजचा कार्यक्रम हा इतका मस्त झालेला आहे की पॅरेंट्स स्वतःहून येतात फीडबॅक द्यायला. हे पॅरेंट्स आपल्याकडे स्वतःहून आले, त्यांच्या मुलाने डान्स केलेला, आणि आपण त्यांना आता विचारू की त्यांचा फीडबॅक काय आणि त्यांचं म्हणणं काय. त्यांनी त्यांच्या मुलाचा जो डान्स झालाय, ज्या प्रकारे झालाय, आणि त्यांना या सर्व मॅनेजमेंट विषयी काय वाटलं ते विचार. सर, कार्यक्रम हा फार छान आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेला आहे. मुलांचे डान्स खूप छान होते, मॅडमचे असेल, टीचरचे असेल, सर्व डान्स व्यवस्थित झालेले. पारंबी म्हणजे खूप मुलांना वरती उंच शिखरावर घेऊन जाणारे स्कूल आहे, आणि पारंबीचे राहत आहे ते 3 वर्षापूर्वी सुरू झाली, आणि आम्हाला आमच्या मुलांचा रिझल्ट हा चांगल्या पद्धतीत मिळत आहे. आणि पारंबी जेव्हा राजनांदगावमध्ये होईल तेव्हा अजून पारंबी ही फार मुलांना उंचावर घेऊन जाईल. आणि आजचा जो प्रोग्राम होता गॅदरिंगचा, तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फार कमी वेळेमध्ये मुलांचे डान्स असतील हे 7 दिवसामध्ये बसवण्यात आले, आणि कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि सर्व समाजाला वातावरण अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम हा व्यवस्थित पार पडलेला आहे. धन्यवाद. सो त्या पॅरेंट्सचा एकदम गोड असा फीडबॅक ऐकून अजूनही पॅरेंट्स आलेत आणि त्यांना पण फीडबॅक द्यायचा आहे रिदम अँड रेडियन्सला, तर आपण त्यांचं ऐकून घेऊया. मैं रचित गुरावे की मम्मी हूँ. एक्चुअली यहाँ पे मुझे ये बताना है कि ज्ञान जो हम स्कूल में देते हैं बच्चों को, जब तक हम हमारी संस्कृति से नहीं जुड़ते तब तक वो अधूरा रहता है. आज मुझे ये बताते हुए इतनी खुशी हो रही है कि पारंबी किड्स लर्निंग सेंटर में भारतीय संस्कृति की जड़ों से जुड़ा कर रखने की कोशिश की जा रही है. आज का जो मराठी संस्कृति का कार्यक्रम
पारंबी लर्निंग सेंटर में किया गया था, बच्चों से लेके टीचर से लेके जो एग्जीक्यूशन था, डांस था, परफॉर्मेंसेस थे, वो इतने डिसेंट थे और इतने जड़ों से जुड़े हुए थे कि देखकर मन खुश हो गया कि हमारा जो बच्चा पारंबी में जा रहा है, जो सीख रहा है वो सही जगह पे सीख रहा है। तो सभी क्रू मेंबर्स जो है जिन्होंने कोरियोग्राफी की है, स्कूल के जो टीचर्स है, प्रिंसिपल मैम माही मैम, इवन फाउंडर गाढ़वे सर और मैम, उन दोनों को, तीनों को, सबको मैं बधाई देना चाहती हूँ कि उन्होंने बहुत अच्छे तरीके से एग्जीक्यूशन किया है और सक्सेसफुल इवेंट प्लान किया है। थैंक यू। तर लास्टली आपण एक फीडबॅक घेऊया जो की रिदम अँड रेडियन्ससाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. तर हे आहे स्कूलचे एकदम करता धरता म्हणजेच फाउंडर आहे. तर आपण मी त्यांना विचारू इच्छिते की हे जे डान्स परफॉर्मन्स आज तुम्ही जो कार्यक्रम अरेंज केला होता, तर तुम्हाला ह्या बाबतीत काय वाटतं की डान्स करणे किंवा हे जे आपली परंपरा जी सर्वांसमोर आपण ठेवली आहे, ठीक आहे, तर मग ती प्रेझेंट करण्यासाठी जो की डान्स शिकतोय वगैरे, तर हा स्कूलमध्ये वेस्ट ऑफ टाइम आहे की ही गोष्ट करायलाच पाहिजे स्कूलमध्ये? काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम तर बऱ्याच वेळा काय होतं, वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं की तिथे बॉलिवूडची गाणी वगैरे असा एक ट्रेंड आहे किंवा पालकांच्या मुलांच्या मनामध्ये पण तीच गोष्ट असते. पारंबीमध्ये आमची दृष्टी अशी आहे की ही मुलं जेव्हा वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करतात तर 1 महिना साधारण ती प्रॅक्टिस करतात. घरी पण त्यांच्या मनामध्ये हेच चालू असतं, त्यांच्या मनात कायम हेच विचार घोळत असतात. तर आपण जर आपल्या संस्कृती संबंधित जर गाणी निवडली किंवा त्यावरती त्यांना थिरकायला लावलं तर मग मुलांवरती ते संस्कार होतात. जर तुम्ही बघाल तर बऱ्याचशा ॲन्युअल गॅदरिंगमध्ये तुम्हाला किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, कहीं घूम के आए हम, अशा प्रकारची गाणी घेतली जातात. ज्यावेळी ही 4-4 वर्षाची मुलं त्या गाण्यावर थिरकतात तर त्यांच्यावरती तोच संस्कार होणार आहे. आणि एक पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून किंवा एक समाज म्हणून आपल्याला अशी मुलं घडवायची आहेत का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर आम्हाला पारंबीमध्ये असं वाटतं की आपण जर मुलांना संस्कारित पिढी घडवायची असेल तर सुरुवात इथूनच करायला पाहिजे. आणि जसं पारंबीचा प्रत्येक स्नेहसंमेलन हा संस्कृतीला धरूनच असतो. तुम्ही 10 वर्षानंतरही बघितलं पारंबीमध्ये स्नेहसंमेलन तर ते संस्कृतीला धरूनच असेल. जसं की मागच्या वर्षी पहिला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपला झाला होता, त्यावेळी कल्चर ऑफ भारत ही थीम होती. त्यावेळी आपण भारताच्या थीम सोबत, कल्चर सोबत ज्या ज्या गोष्टी आहे त्या सर्व निवडल्या होत्या. ह्या वर्षीची थीम होती गरजा महाराष्ट्र माझा. तर गरजा महाराष्ट्र माझा, तर पालकांना किंवा समाजाला अजूनही महाराष्ट्रामधील ज्या बारीक सारीक गोष्टी आहे त्या माहीत नाही आणि ही मुलं तर कोरीपाटीच आहे. तर यांच्यासाठी तर तो संस्कार होणं खूप गरजेचं आहे. हे अभंग असतील, ओव्या असतील, यावरती मुलांनी थिरकलं तर उद्या ही मुलं भजन पुटपुटतील, ते किसी डिस्को में जाए ह्या गाण्यावर थिरकणार नाही. म्हणूनच आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारची जे सॉन्ग सिलेक्शन आहे, गाण्यांची निवड आहे, ती अशीच व्हायला पाहिजे. प्रत्येक शाळेत, आमची तर इच्छा आहे प्रत्येक शाळेत स्नेहसंमेलन असंच असावं प्रत्येक वर्षी. धन्यवाद सर. सर, अजून एक क्वेश्चन आहे की तुम्हाला काय वाटतं, आता ही मुलं अगदी तुम्ही एकदम बेसपासून जो स्टार्ट केलाय, लहानातल्या लहान मुलांनी इथे या स्टेजवर परफॉर्म केलाय, तर ते जसं जसं मोठे होणार तसं तसं आपल्या महाराष्ट्राचा जो काही बाणा आहे तो त्यांच्या मनावर अगदी ठसा असं उमटवला जाणार आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं की आता जे काही मुलं थोडंसं, ज्यांना थोडंसं समजूतदारपणा आहे किंवा थोडंसं काही शिकवलं तर ते समजतातही, तर तुम्हाला काय वाटतं की काही मुलांनी नॉलेज इथे गेन केलं का, की हे सगळं माहिती जी आपण दिली आहे आपल्या नेत्यांबद्दल, महाराजांबद्दल, आपल्या पारंपरिकतेबद्दल जी काही माहिती त्यांना दिली तर त्यांच्या मनावर जो ठसा उमटवला आहे किंवा त्यांचं नॉलेज गेन झालं असेल का? पारंबीची ही विचारधारा कधीच नाही की आपण मुलांना काही विशिष्ट माहिती देऊन शिकवू शकतो. आमची अशी विचारधारा आहे की पारंबीमध्ये मुलं ही बघून शिकतात, करून शिकतात आणि हे अप्रत्यक्ष गोष्ट आहे शिकणे म्हणजे. त्याला मुक्त ठेवणं, नैसर्गिक ठेवणं हीच आमची दृष्टी आहे. आम्ही मुलांना कधी असं सांगत नाही हे संत होते किंवा यांनी असं केलं तसं केलं. आज तुम्ही बघितलं असेल की स्टेजवरती मुलं किती मुक्तपणे आणि किती ऊर्जेने भरलेले सादरीकरण करत होते. तर ह्याच गोष्टी आहे. जर शिकले की नाही शिकले, आता हा प्रश्न ज्यांनी बघितला कार्यक्रम ते तुम्हाला सांगू शकतील नक्कीच. त्यांचे जे प्रतिसाद तुम्ही घेतले आहे त्यातून तुम्हाला समजेल की मुलं कशी दिवसभर त्या शिवाजी महाराजांच्या घोषणा असतील
किंवा मग एखादं भजन असेल किंवा एखादी ओवी असेल ती दिवसभर घरी गेल्यानंतर बोलतात. यालाच आम्ही शिकणे म्हणतो. शिक्षण हे आमच्यासाठी वेगळे दुसरं काही नसून ते फक्त त्यांना एक हात त्यांचं बोट पकडतो फक्त, बाकी ते आपोआप शिकतात. जसं स्वामी विवेकानंद म्हणून गेले की कुठल्याही व्यक्तीला आपण शिकवू शकत नाही. शिक्षण म्हणजे त्याच्या वरती जे अज्ञानाचे पटल असतात ते खोलणे असतात. एक एक पटल आम्ही खोलण्याचा प्रयत्न करतोय. शिकणे बाकी आपोआप होतच आहे. धन्यवाद सर, खूप चांगला फीडबॅक दिल्यासाठी थँक्यू. मॅम तुम्ही काय बोलणार आजच्या कार्यक्रमाबद्दल? हो नक्कीच, जी थीम होती त्याबद्दल तर सर बोललेच आहेत. म्हणजे जे आहे गरजा महाराष्ट्र आम्ही निवडली कारण आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्याबद्दल मुलांना माहिती होणं किंवा ते जे जगताय ते रोज त्यांनी इथे करणं आणि ते पालकांमध्येही दिसणं त्यांना सर्व गोष्टी. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जसं की वासुदेव असणं, ह्या गोष्टी थोड्याशा लोप पावत चालल्या. तर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला धरून ठेवायच्यात, मुलांपर्यंत पोहोचवायच्यात. वासुदेव काय असतो किंवा तुळशीला पाणी का घालतात, त्यामागे खूप सारे सायंटिफिक रिझन्स आहेत. तर हे मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यामुळे ही जी थीम आहे ही तर खूप बेस्टच मुलांप्रती झाली आणि मुलांनी खूप छान दर्शवली आहे ती पालकांसमोर आणि त्याचा तुम्ही रिझल्ट तर बघताच आहे. त्यामुळे मी खूप मुक्तपणे सांगू इच्छिते की खूप छान ही थीम झाली आहे गरजा महाराष्ट्र. थैंक यू मैम फॉर फीडबैक. सो ये था हमारा आज का व्लॉग. बहुत ही मस्ती और बहुत ही मज़ा किया. पेरेंट्स ने भी, हमने भी, बच्चों ने भी. आप लगभग व्लॉग में देख चुके हो पेरेंट्स का फीडबैक कैसा था. अगर आपको सिद्धि का बीच में आना या वीडियो में फीचर करना पसंद है तो नीचे उसके नाम के कमेंट कर दो, सिद्धि सिद्धि सिद्धि. तो नेक्स्ट वीडियो में आपको हर वीडियो में सिद्धि देखने के लिए मिलेगी. मैं बस इंट्रो और एक्स्ट्रो के लिए आऊँगा. अगर आपको ये वीडियो पसंद आया है तो क्या करना है, लाइक करना है. चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब करना है और कमेंट सेक्शन में अपनी प्रेजेंटी लगाना नहीं भूलना है. मिलता हूँ आपसे ऐसी किसी नेक्स्ट वीडियो में. टिल देन कीप डांसिंग एंड कीप मूविंग.